रामसिंह आपल्या घरी महाराजांना घेऊन आला. तेथे दोघेही बसले. आजचा सगळा प्रकार म्हणजे रामसिंहाला अजब चमत्कारच वाटला. वर्षानुवर्षे खाली माना घालून बादशापुढे उभे राहणाऱ्या सर्वच राजपुतांना आज भर दरबारात विजेचा लोळ कडाडल्यासारखे वाटले. रामसिंह घरी आल्यावर महाराजांना बादशाहचे म्हणणे समजावून सांगू लागले. तेव्हा महाराजांनी त्याला करडा जवाब दिला. ते म्हणाले, यह कौन बादशाह? मैं शिवाजी हूँ और मुझे जसवंत सिंह से भी नीचा दर्जा. बादशाह दुनियादारी भी कुछ नहीं समजता. हा जवाब ऐकून रामसिंह सरदत झाला. आपल्या मुलखातून 500 कोस दूर औरंगजेबाच्या दारात घरात येऊन हा माणूस सरळ सांगतोय की तुमच्या बादशाहला व्यवहार समजत नाही. या शिवाजी पुढे आपली निस्सत्व मात्र उपयोगी पडत नाही हे रामसिंहाने ओळखले. आपल्या बापाने या भयंकर माणसाच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या शिरावर टाकली आहे खरी, पण शेवट काय होणार आहे कोण जाणे. कठीण आहे. रामसिंहाच्या घरी महाराज अर्धा तास होते. घुसळखाण्यातील दरबार संपला. सर्व लोक या विलक्षण प्रकारची चर्चा करीत होते. महाराजांचा द्वेष करणाऱ्यांना तर हा तापलेला तवा ऐताच मिळाला. महाराजांकडून महाराष्ट्रात ज्यांना मार बसला होता आणि ज्यांच्या नातलगांनाही गनिमी काव्याचे तडाखे बसले होते, असे लोक महाराजांवर मराठ्यांवर जळपळत होते. अशापैकी काही सरदार बादशाहला सक्षमच असे म्हणाले, समक्षच असे म्हणाले की सिवा ने दरबार के रस्मों रिवाजों की बेअदबी की और तो भी हजरत आलमपना खामोश रहे. ताजुब यावर मुर्तजा खान ने परस्पर उत्तर दिले की सिवा तो एक जंगली जानवर है. आज उसने खिलत को ठुकराया है तो भी कल उसे खिलत को पहनना ही पड़ेगा. औरंगजेब काहीच न बोलता आपल्या अंतर्मनात निघून गेला. त्याच्या शांत मुद्रेच्या आतील डोक्यात काय सिजू लागले होते कळणे अशक्य होते. बाहेर चर्चा करीत असलेल्या काही निष्ठावंत सरदारांच्या मनात झाल्या प्रकाराबद्दल इतका उद्वेग आणि अस्वस्थता निर्माण झाली होती की याबाबत बादशाहना मुद्दाम भेटून त्यांच्याशी बोलायचे त्यांनी ठरवले. अशा या सरदारात प्रख्यात सरदार सामील होता. त्याचे नाव महाराजा जसवंत सिंह. आपण आग्र्यास येऊन पुरते फसलो ही गोष्ट महाराजांना समजून चुकली. औरंगजेबाबद्दल मिर्झा राजांना वाटलेला विश्वास अगदीच फोल होता. त्यांच्या आश्वासनांची वचनांची आपण भारावलो. फारच मोठी चूक झाली असे सर्व अंदाज चुकले. मिर्झा राजांचा अप्रामाणिकपणा नव्हे तर त्यांचा मोगल सुलतानाबद्दलचा भोळसट भक्तिभावही अखेर आपल्याला नडला. कारण आपण मिर्झा राजाच्या विलोभनांना बोललो. राजपुतांच्या शब्दाला येथे फारशी किंमत नाही. जर आपण दरबारातीलही अपमान निमूटपणे सहन केले असते तर जगात आपली कायमची नामुष्की झाली असती. तो एक थट्टेचा विषय झाला असता. अशा वृतासारखे बादशाच्या दारात गेले, नजराणे पण दिले, मुजरे केले आणि अपमान वेचित परत आले. पण आता तरी धडपणे जायला मिळते की नाही कोण जाणे. आपल्याला अशाच निश्चिततेने वागवायचे असे बादशाने आधीपासूनच ठरवलेले होते खास. आता आणखी त्याच्या मनात काय काय आहे श्री जाणे. राजकारण तर फसले. आता चिंता येथून सही सलामत सुटण्याची. दरबारातून परतल्यापासून महाराज आपल्या मुक्कामाच्या तंबूतच होते. दुपार उलटली आणि सूर्य मावळतीला उतरला. अशा वेळी रामसिंहाने आपला एक कारभारी गोपीराम महता यास महाराजांकडे सुक्या फळफळावांसह पाठविले. गोपीरामाने तो सुकामेवा महाराजांना पेश केला व 9 रुपये नजराणून महाराजांपुढे ठेवले. तेव्हा महाराजांनी त्याला पूर्ण स्वरूपा बक्षीस दिला. संध्यासमयी रामसिंहाकडून त्याच्या आणखी 2 कारभारी महाराजास भेटावयास गेले. बल्लूशाह आणि मुन्शी गिरधरलाल हे ते दोघे. बल्लूशाहने आजच्या सकाळच्या प्रकाराबद्दल महाराजांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्याच्या म्हणण्याचा आशय असा होता की झाले गेले विसरून जा. बादशाहचे झगडा मांडून कसा परिणाम लागेल. बादशाह नाराज न करावे. यावर अखेर महाराज म्हणाले, अच्छा ठीक है, हम अपने भाई रामसिंह के साथ हमारे लड़के को दरबार में भेज देंगे. खुद हम भी कुछ दिनों के बाद दरबार में आया करेंगे. महाराजांनी असे म्हटल्यावर बल्लूशाह व मुन्शी परत गेले. संभाजीराजांना दरबारास पाठवायास महाराज कबूल झाले. स्वतःही काही दिवसांनी दरबारात जाऊ असे म्हणाले. यातले पहिले आश्वासन खरे होते आणि दुसरे मात्र थाप होते. रात्र झाली. दिवे लागले आणि थोड्याच वेळात आग्रा शहराचा सरकारी कोतवाल सिद्दी फुलातकार आणि सरकारचा बातमीदार परतितराय अखारा हे दोघे रामसिंहाकडे आले. त्यांनी बादशाहचा निरोप रामसिंह सांगितला की शिवाजीची समजूत घालावी. त्याप्रमाणे लगेच रामसिंह आपल्या वाड्यातून बाहेर आला. शेजारीच महाराजांची छावणी होती. रामसिंह तसाच तेथे गेला. त्याने महाराजांना बाहेर बोलावून आपल्या वाड्यात नेले आणि महाराजांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी रामसिंह दरबारात गेला.
तेव्हा औरंगजेबाने त्याला विचारले, सिवा दरबार में आ रहा है क्या? या राम सिंह ने बाअदब जवाब दिला, जी नहीं हुजूर, वे बीमार है, उन्हें बुखार चढ़ा है. महाराजांना ताप आला म्हणे. आलाही असेल, राजकारी माणसांना उठमी दुखणे येऊ शकते. सायंकाळी रामसिंह दरबारात गेला तेव्हा त्याच्याबरोबर महाराजांनी संभाजीराजास पाठवले. दरबारात रामसिंहाच्या शेजारी संभाजीराजे उभे राहिले. औरंगजेबाने यावेळी शंभूराजांना पूर्ण सरोपा, मोत्यांचा कंठा, जडावाची कटार इनायत केली. महाराजा जसवंतसिंह राठोड शिवाजीराजावर जळफळत होता. काय हा उर्मटपणा आहे शिवाजीचा? आमच्या बादशाच्या दरबारात येऊन असले रानगट वर्तन करतो, त्याचा अर्थ काय? बादशाच्या अपमानाची जसवंतसिंहाला टोचणी लागली. 2 दिवसापूर्वीच तो वजीर असे दोघे जण बादशास भेटले होते. त्यांनी बादशाच्या पुढे शिवाजीराजांबद्दल जळजळ शब्दात राग व्यक्त केला. जसवंतसिंहाच्या मनात महाराजांबद्दल एवढी आग पेटावी आहे की स्वाभाविक होते. महाराष्ट्रातील मोहिमेत जसवंतसिंहाचा पूर्ण पराभव झाला होता. कोंढाण्याखाली मराठ्यांनी त्याला असे झोडपून काढले होते की त्याला पाठ ढकून पळावेच लागले होते. त्यामुळे तो चिडून होता. परंतु आणखी एक फार महत्त्वाचे कारण होते. शिवाजी विरुद्ध आपल्याला अपयश आले याचे त्याला जितके वाईट वाटले त्यापेक्षा अनेक पटीने त्याला दुःख झाले होते मिर्झा राजांना शिवाजीवर मिळालेल्या यशामुळे. मिर्झा राजांना यश मिळाले, शिवाजी शरण आला. आता मिर्झा राजावर बादशाची कृपा अधिक होणार म्हणून जसवंतसिंह जळफळत होता. नेमक्या याच कारणासाठी मिर्झा राजांना अपेशी करवून बादशाच्या हृदयात आपले स्थान वर नेण्यासाठी ही सर्व धडपड आता त्याने चालवली होती. जसवंतसिंह व जाफर खान यांचे सर्व वाङ्मय ऐकूनही बादशाह त्यावेळी अबोलच राहिला. केवढा हा शांत, शीतल, सुसोई बादशाह. परंतु आज काही मंडळी बादशाची सुप्त आग भडकवण्याचा जणू काही निर्धारच करून बादशाची भेट घेतली. जाफर खान वजीर व जसवंतसिंह त्यात होते. बादशाची बहीण जहाना बेगम ही त्यावेळी आग पाखडीत सामील झाली, कारण ती शिवाजीराजांना भयंकर चिडलेली होती. जाफर खान हा मोगल साम्राज्याचा मुख्य वजीर होता आणि मुख्य म्हणजे शिवाजीराजांचा प्रत्यक्ष शत्रूंचा तो रिश्तेदार. औरंगजेबाच्या मावशीचा म्हणजे शाहिस्ते खानाच्या बहिणीचा तो नवरा होता. त्यामुळे आपल्या मेहुण्याच्या त्या 3 बोटांकरिता तीही महाराजांवर रागावलेली होतीच. इतर सरदार रागावले होते कारण त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष महाराजांकडून चटके बसलेले होते. आणि ही बेगम, ही बाई का रागावली होती? हिचेही एक कारण होते. ते असे की दारुल या शहराचे म्हणजे सुरत शहराचे जकातीचे उत्पन्न या बेगमेस खर्चासाठी तैनात म्हणून मिळत असे. परंतु महाराजांनी सुरत लुटून जाळून उद्ध्वस्त करून टाकल्यामुळे तिचे उत्पन्न एकदम बंद पडले होते. त्यामुळे ही महाराजांना खवळली होती. जाफर, जसवंत, जहां या तिघांनी वैतागून बादशाह म्हटले, यह कौन है सिवा जो हजरत शहनशाह के सामने इस तरह घमंडी बनाकर वर्तन कर सका? फिर भी अलीजा इतने ठंडे दिल से काम ले रहे हैं. सिवा के इस बर्ताव की खबरें हर जगह फैलती जाएगी. सिवा इतना बेपरवाह और गुस्ताखा होने पर भी आलमपना उसके खिलाफ कदम नहीं उठाते. अगर यही होता रहा तो कई जमींदार इसी तरह यहाँ आकर शरारत करेंगे. इस तरह कारोबार कैसा चलेगा? बादशाह शांतपणाने हे त्यांचे बोलणे ऐकत होता. वास्तविक तो खरोखर शांत होता का? मुळीच नाही. आतून तो घुमसतच होता, परंतु वरून अगदी शांत होता. यातच जसवंतसिंहाने आपले मत बोलून दाखवले. तो म्हणाला, यह सिवा एक नादान जमींदार है. उसने एक जंगली आदमी जैसा बर्ताव किया. इसके खिलाफ कुछ इलाज करना या न करना यह हुजूर का सवाल है. लेकिन मेरी राय में इसको सजा फरमाना ही चाहिए. जहां बेगम ने मोठ्या जोरदार शब्दात बादशाह सलाह दिला. उसने सूरत लूट ली, खुद आकर बादशाह के सामने शरारती बनाकर खड़ा होता. इतने होते हुए भी आप उसको माफ करेंगे? यह बात किस तरह दुरुस्त है? या सर्वच मंडळी बादशाहच्या संयमावर, शांततेवर चौफेर हल्ला करते. वास्तविक कोणी काही म्हटले नसते तरीही करायचे ते त्याने केलेच असते. पण या सर्वांच्या शिलगावणीचे निमित्त झाले आणि बादशाहने नंतर आपल्या खास गुप्त मजलिसी या प्रश्नावर खलबत केले. काय करायचे या शिवाजीचे? याला ठार मारायचे? याला एखाद्या किल्ल्यात कायमचे डालून टाकायचे की याला तुरुंगात कोंडून टाकायचे? स्वतः औरंगजेबाने असेच ठरवले की महाराजांना ठार मारून टाकायचे. आणि त्याचसाठी महाराजांना राज अंदाज खानाच्या स्वाधीन करायचा. हा राज अंदाज अत्यंत क्रूर काळजाचा इसम होता. अलवारच्या सतनाम्यांना चिरडून टाकण्याचे काम याच औरंगजेबाने याच भयंकर क्रूर कर्माकडे सोपवले होते. त्याने कसाई कौशल्याने पार पाडले होते. या त्याच्या कामगिरीबद्दल औरंगजेबाने खुश होऊन त्याला सुजात खान हा किताब दिला होता. या सध्या आग्र्याच्या किल्ल्याचा किल्लेदार होता.
राजकीय कैद्यांना त्याच्या ताब्यात दिले जात असे. औरंगजेबाने लगेच सिद्धी फुलाद खान कोतवाला सुकून सोडला की शिवाजीला त्याच्या मुक्कामावरून काढून अंदाज खानच्या घरी नेऊन पोचता गेला. हा काय भयंकर! मराठीशाहीचे दैव फिरले, सौभाग्य संपले. तुळजाभवानी आपल्या लेखनाला विसरली. महाराष्ट्राच्या अष्टविनायकांना निद्रा लागली. शंभू शिकरीचा राजा रुसला. हा काय भयंकर प्रकार! औरंगजेबाने मांडलाय. जिजाऊ साहेबांनी उद्या काय शिवबा शिवबा असा टावर पुढे निपुत्री काऊन मारायचे. मराठ्यांचा राजा सिंहासनाधीश छत्रपती होण्याऐवजी मोंगलांच्या कत्तलखान्यात हाल हाल होऊन अंदाज खानावरून मारला जाणार. महाराजांची आजवर पाठ राखण करीत असल्या देवदेवतांची मर्जी आज फिरली का? आता काय होणार आहे? आता महाराजांना कोण वाचवणार? उदयस्तू जगदंबे, उदयस्तू भगवती. आणि रामसिंग खाडकन उठला. नाही, शिवाजीराजांच्या अंगाला धक्काही लागलेला मला सहन होणार नाही. आधी माझा बळी पडेल. माझ्या वडिलांनी शिवाजीराजाला माझ्या भरवशाला आग्र्यास पाठविले आहे. माझे वडील आणि मी जिम्मेदार आहोत. राजपुताचा शब्द आहे. शिवाजीराजाला आमचं वचन आहे. या विचारांच्या कल्लोळाने खडबडून उठून रामसिंग निघाला. औरंगजेबाने शिवाजीराजाला अंदाजच्या खानाच्या ताब्यात द्यायचे व ठार मारून टाकायचे ठरवले आहे. ती गुप्त बातमी रामसिंहाला कुठून आणि कशी कळली कोण जाणे. ती इतिहासाला ठाऊक नाही, परंतु कळली आणि रामसिंग तगमगून उठला. हे घडणार नाही. नाही कसे? औरंगजेबाचा हात धरण्याची हिंमत कोणात आहे? सख्या भावाला ज्याने ठार मारले, हा शिवाजी तर त्याचा हाड होईल. रामसिंग निर्धाराने निघाला. त्याच्या मनाची उलगल फक्त तोच जाणे. तो थेट मीर बक्षी मोहम्मद अमीन खान त्यांच्या घरी आला. हा अमीन खान म्हणजे शाही दरबारातील एक मातब्बर आसामी. मुघल सल्तनीचा तो मुख्य बक्षी होता. त्यामुळे औरंगजेबापर्यंत त्याचा प्रवेश होता. रामसिंह अमीन खानाच्या भेटीस आला आणि औरंगजेबाने ठरवलेली गोष्ट त्याने खानाला सांगितली. आपल्या वडिलांचे वचन आणि आपल्यावर शिवाजीराजाने टाकलेला विश्वास भंगून आपल्याला कायमचा कलंक आणणार आहे, ही गोष्ट रामसिंहाने खानाला समजावून सांगितली आणि त्यावर आपले निर्वाणीचे म्हणणे सांगितले. हजरत जहांपनाह ने तय किया है कि शिवाजी को कत्ल करे, लेकिन शिवाजी यहाँ तक पहुँचा है वो मेरे पिताजी के वचन के आधार पर. मेरे पिताजी ने उसको कहा है तुम्हारा एक बाल भी बाका न होगा, इसलिए मैं कहता हूँ पहले मुझे मार डालो. मेरे मरने के बाद चाहे बादशाह उसे मार डाली या कुछ भी करे. रामसिंहाचा पेच व त्याचे निर्वाणीचे बोलणे ऐकून मीर बक्षी मोहम्मद अमीन खान थेट औरंगजेबाकडे निघाला. या अमीन खान समजूतदार आणि रामसिंहावर माया करणार होता. त्याने ताबडतोब औरंगजेबाची भेट घेतली. सर्व पेच त्याला निवेदून रामसिंहाचे शब्दच त्याला सांगितले. मला आधी ठार करा आणि मगच शिवाजीला ठार करा. हे सर्व ऐकून औरंगजेबही वचकलाच. मला आधी ठार करा आणि मगच शिवाजीला ठार करा असे रामसिंह म्हणतो. याचा अर्थ काय? हा रामसिंह जिवंत असेपर्यंत शिवाजीच्या अंगाला धक्का लावता येणार नाही असा तर याचा अर्थ नाही ना. मिर्झा राजाने शिवाजीला सुरक्षेची ग्वाही दिली आहे. रामसिंहाच्या भरवशावरच मिर्झा राजाने त्याला इकडे पाठवले आहे. आता काय करावे? मिर्झा राजासारख्या एका डोईजड राजपूत सरदाराशी संबंध आहे. शिवाजीला धक्का लागला तर या राजपुतांची माती भडकतील. एक अवघड त्रासदायक नवाच पेच निर्माण होईल. या राजपूत पितापुत्रांना आताच दिवसण्यात धोका आहे. शिवाजी आग्र्यात आहे. तो आग्र्यातून हल्ला नाही म्हणजे हळूहळू सर्व काही कडीला नेऊच. आता तूर्त गप्प राहावे. फक्त शिवाजी आपल्या हातून निसटणार नाही ही दक्षता घ्यावी म्हणजे पुरे. आणि शिवाजीला आग्र्यातून हलवून देण्याची जबाबदारी टाकावी रामसिंहावरच. असा सर्व अति धूर्तेचे विचार करून औरंगजेब मोहम्मद अमीन खानास म्हणाला, कुंवर रामसिंह को पूछो क्या वह सिवा के बारे में हवाला दे सकता है. यहाँ से भाग गया या उसने कुछ शरारत की तो राम सिंह इसका जिम्मेदार रहेगा. इस बारे में राम सिंह बदौलत को लिख के दे दे. म्हणजे शिवाजी आग्र्यातून निसरला जाऊ नये व काही नेहमीसारखा भयंकर प्रकार करू नये याची जीवापाड काळजी रामसिंहानेच घ्यायची. हा धूर्त पेच औरंगजेबाला टाकला. मीर बक्षी मोहम्मद अमीन खानाने बादशाहचे म्हणणे सांगण्यासाठी रामसिंहाला मुलाखतीस बोलवले. रामसिंह लगेच बक्षीकडे गेला. बक्षीने त्याला सांगितले तेव्हा रामसिंहाने म्हटले, ठीक आहे, मी शिवाजीराजांना जामीन व बादशाहांना जबाबदार असल्याबद्दलचा कागद लिहून देण्यास तयार आहे. मग औरंगजेबाने फुलाद खानास दिलेला हुकूम मागे घेतला. एका भयंकर संकटातून मृत्यूच्या दाढेतूनच रामसिंहांना महाराजांना बाहेर काढलं. याच दिवशी रात्री रामसिंहाने महाराजांची भेट घेतली. घडलेली सर्व हकीकत त्याने महाराजांना सांगितली. महाराज रामसिंहाला आपला भाऊ समजत होते. आज रामसिंहाने ते नाते अगदी सार्थ केले. मृत्यूचा घाला आज अचानक आपल्या वर येणार होता
हे समजल्यावर महाराजांच्या व जिवलगांच्या अंगावर शहारे उठून गेले. रामसिंहाने आपल्या शब्दाच्या मोलाकरिता निश्चयास पेटून आत्मविश्वासाने मृत्यूचा पाश मृत्यूला माघारी यायला लावला. हे पाहून महाराजांना रामसिंहाबद्दल जास्तच आत्मीयता वाटू लागली. पण आपले जीवित आग्र्यातच सतत मृत्यूच्या छायेखाली असणार याची खात्रीही महाराजांना पटून चुकली. बादशाहने तुमच्याबद्दल माझ्याकडून जामीनकी लिहून मागितली आहे व मी ते देण्याचे कबूल केले आहे, ही गोष्ट रामसिंहाने महाराजांना सांगितली. आपल्याकरता रामसिंहाला किती त्रास सोसावा लागत आहे ते महाराजांना स्पष्ट दिसत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज रामसिंहाकडे आले. तेथे महादेवाची पिंडी व पूजेचे साहित्य होते. ते घेऊन महाराजांनी महादेवाची पूजा केली. पिंडीवर बेल आणि फुले वाहून रामसिंहास वचन दिले की तुम्ही माझ्याकरता बादशाह जामीनकी लिहून देत आहात, तर मीही तुम्हाला वचन देतो की तुमच्या जामीनकीस बाद येईल असे वर्तन मी करणार नाही व आग्र्यातून निघून पळून जाणार नाही. नंतर रामसिंहाने जामीनकीच्या कागदावर सही केली व सायंकाळी भरणाऱ्या दरबारास तो दिवाणी खासमध्ये गेला. मीर बक्षी अमीन खान हा दरबारास आलेलाच होता. त्याच्या हातात त्याने आपल्या जामीनकीचा कागद दिला. मीर बक्षीने बादशाह रामसिंहाच्या जामीनकीची हकीकत सांगितली. जामीनकीचा तो कागद त्याने बादशाहच्या हातात पेश केला. बादशाह तो कागद घेतला व मीर बख्शीस म्हटले, कुंवर राम सिंह को हुक्म है कि वह सिवा को लेकर काबुल की ओर चले. काबुल के मुहिम पर तुम्हारे निस्बत में सिवा को बादलों नामजद करते हैं. रवाना होने के लिए अच्छा मुहूर्त ढूंढ लिया जाए. बादशाहने काबूलच्या सारीवर शिवाजी महाराजांना घेऊन जाण्याचा अचानक हुकूम दिलेला पाहून यत्किंचितही न गोंधळता रामसिंहाने बादशाह नम्रतापूर्वक चटकन म्हटले, अलीजान, यही वक्त अच्छा मुहूर्त है. आलमपना जिले सुबहाने के बिल्कुल वक्त पर ही हुक्म फरमाया है. बंदा को अभी रुखसत करे क्योंकि मैं फौरन कुछ कर सकूं. परंतु यावर बादशाह उत्तरला की नहीं, 6-7 दिन के बाद अच्छा मुहूर्त देखो. इसके बाद तुम रवाना हो सकते हैं. तुम्हारा पूरा सामान बाट विस्तार तैयार है. मुहिम के लिए फौज में शामिल होने को तुम्हारे सब राजपूतों को हुक्म दे दो. रामसिंहाने आदमीने होकार दिला. यावेळी तो महाभयंकर राज अंदाज खान हाही दरबारात होता. या नव्या मोहिमेसंबंधीचे विचार रामसिंहाच्या डोक्यात घोळत असतानाच तो क्रूर रामदास खान रामसिंहास काहीच्या छद्मीपणे म्हणाला, कुंवर साहेब, आपके फौज में अगवानी करने को मुझे हुक्म हुआ है. हे त्या खानाचे वाक्य ऐकून रामसिंहाच्या काळजात जर्र झाले. त्याच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला. काबूलच्या मोहिमेवर शिवाजी राजाने घेऊन जाण्याच्या बादशाहने जो हुकूम दिला आहे तो शुद्ध सरळ मनाने दिलेला नाही. हा क्रूर कसाई रामदास खान आपल्या फौजेच्या आघाडीवर राहणार आहे. शिवाजी राजांना कुठेतरी वाटेत संधी साधून खून पाडण्यासाठी हा सर्व डाव औरंगजेबाने रचला आहे. नवीनच एक चिंता, एक नवीनच संकट. अजून अवकाश होता 8 दिवसांचा. खरोखरच औरंगजेबाच्या काळजाचा ठाव घेणे प्रत्यक्ष कलीलाही अवघड गेले असते. काबूलच्या स्वारीत राज अंदाज खानाकडून महाराजांचा खून पाडून शत्रू कोणी शिवा मारला गेला, अपघातात शिवा ठार झाला असे नंतर उठवण्याचा औरंगजेबाचा डाव. महाराजांच्या जीविताबद्दल अत्यंत काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. एक एक दिवस काळजीत जात होता. एके दिवशी रामसिंहाच्या निवासस्थानी महाराज व तेजसिंग कछवा हे दोघे बोलत बसले होते. बोलणी सहजच चालली होती. बोलता बोलता विषय निघाला आणि महाराज म्हणाले की माझ्या केवळ नशिबाने मला आग्र्यात खेचून आणले, परंतु तुमच्यासारखी उच्च पदावर बसलेली 4 चांगली माणसे मिर्झा राजांच्या भोवताली असताना तुम्ही त्यांना का सांगितले नाही की शिवाजीला औरंगजेबाच्या पंजाब पाठवू नये. यावर तेजसिंह म्हणाला, महाराजा, मिर्झा राजे फक्त एकाच माणसाचे ऐकतात. त्यांच्या चिठ्ठीस उदयराज मुंशी याचेच फक्त. त्यांच्याशी बोलण्याचे धाडस मग करू शकणार तरी कोण. इतकेच काय, पण बडे बडे आश्रित सरदार जरी काही सांगू लागले तरी आमचे मालिक त्यांच्याकडे लक्षच देत नाही. मिर्झा राजांनी आपणास आग्र्यास पाठवण्यापूर्वी जी वचने बादशाहच्या वतीने आपणास दिली ती सर्व वचने मोडून बादशाहने आपली फसवणूकच केली आहे. हे उद्गार महाराजांनी काढले. ते सत्यच होते, परंतु आग्रा शहरात एक कुजबुजीचा विषय होऊन बसला. महाराजांच्या बाणेदार वर्तनाचेही चोरून मारून कौतुक होऊ लागले. औरंगजेबाला आपल्या हिरांच्या मार्फत हे सर्व समजत होते. अखेर औरंगजेबाचा डोळा मिर्झा राजांकडे वळला. त्यांनी याच वेळी मिर्झा राजांना एक फरमान पाठवून विचारणा केली की तुम्ही शिवाजीला अशी वचने तरी कोणती दिली. हे फरमान आग्र्यावर निघाले. आता ते दक्षिणेत पोचणार व त्याचे उत्तर म्हणजे 1.5 महिना हवाच. हे उत्तर येईपर्यंत रामसिंह शिवाजी याची काबूलला पाठवणी करण्याचा बेत औरंगजेबाने पुढे ढकलला. एक भयंकर चिंता निदान 1.5 महिना तरी पुढे ढकलली.
तरी पण रामसिंहाचे महाराजांच्या अवतीभोवती आपली माणसे जागरूक ठेवली होती. काबूलला जाण्यातील धोका महाराजांना उघड दिसत होता. काबूलला जाण्याचे टाळावे अशी त्यांची हळूहळू खटपटी सुरू झाली. काहीही करून आपणास महाराष्ट्रात जायला मिळाले ही तळमळ त्यांना लागून राहिली होती. रामसिंहाकडून बादशाने जामीनकी लिहून घेतल्यामुळे व आग्र्यास आल्यापासून बादशाचा अप्रत्यक्ष विळखा आपल्याभोवती असल्यामुळे आग्र्यातून गुपचूप निघून जाणे अगदी अशक्य होते. हेही महाराज ओळखूनच होते. काही सनदशील मार्गानेच आग्र्याहून निघण्याची परवानगी मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे त्यांनी ठरवले. दरबारातील बड्या बड्या मंडळींना प्रेमाची भेट म्हणून रोख रक्कमा महाराजांनी गुपचूप दिल्या. हे दक्षिणा वाटण्याचे काम रघुनाथ बल्लाळ कोरडे या आपल्या हुशार वकिलाच्या मार्फतच त्यांनी पार पाडले. महाराजांनी जाफर खान वजीरालाही पैसे दिले. यातील यांचा हेतू एवढाच की या लोकांनी आपल्याला दक्षिणेत पाठवण्याकरता बादशापाशी खटपट करावी, वजीराची प्रत्यक्ष भेट घ्यावी असाही विचार त्यांच्या मनात आला. आणि एके दिवशी रघुनाथ पंतांना महाराजांनी जाफर खान वजीराकडे पाठवले. वजीरास कळले की मी आपल्या भेटीस येत आहे. हा निरोप ऐकून जाफर खान विचारात पडला. आता काय करावे? शिवाजीची भेट म्हणजे जरा हेच. त्याने बराच वेळ मनात विचार करून म्हटले की ठीक आहे, येऊ द्या. याप्रमाणे महाराज जाफर खानाच्या भेटीसाठी गेले. आपल्याला बादशाहकडून घरी जाण्यास निरोप मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असे वजीराला प्रत्यक्ष आग्रहाने सांगावे, या भेटीमागे महाराजांचा उद्देश होता. जाफर खानाच्या हवेलीत महाराज दाखल झाले. जाफर खानाने महाराजांचा बहुत सन्मान केला. महाराजांनी खानास बहुत सांगितले, पण खानाचे चित्त काही जागेवर नसावेसे दिसले. तो नुसता हो हो म्हणत होता. त्यात भानगड अशी होती की खानाची बायको म्हणजे शाहिस्तेखानाची बहीण घरात अस्वस्थ झाली होती. शिवाजी म्हटल्याबरोबर तिला शाहिस्तेखानाच्या बोटांची आणि अफजल खानाच्या पोटाची दशा आढळली. तिने आतून आपल्या नवऱ्याला निरोप पाठवला. शाहिस्ते खान की उंगलियां कट गई. अफजल खान को इसी ने कत्ल किया. उसी तरह सिवा आपकी जान खतरे में लाएगा. बेहतर यही है कि आप जल्द उसको रुखसत करे. झाले. मुलाखत आटोपली. खानाने महाराज निरोपाची वस्त्र दिली. वजीर फक्त एवढेच म्हणाला, मैं बादशाह को अर्ज करूंगा. जाफर खानला वाटले आपल्या बायकोचे ऐकलेले बरे. त्याने महाराज झटपट बोलावून केली. पाहिलेत बायकांचे बळ कसे असते ते. या बाईचे नाव होते फर्जना बेगम. महाराज वजीराकडून निघून स्वस्थळी आले. जाफर खानाच्या हातून काहीही होणार नाही त्यांना स्पष्ट दिसले. ते म्हणाले, जाफर खान दिलखुलाशाने बोलला नाही. बरे, श्री करील ते खरे. थोडेसे काहीतरी केले पाहिजे म्हणून जाफर खानाने महाराजांचा आलेला अर्ज बादशाह सादर केला. या अर्जात महाराजांनी बादशाह विनंती केली होती की माझ्या पूर्वीच्या अपराधाची क्षमा व्हावी. बादशाहने माझ्या जीवाचे रक्षण करावे. बादशाहने काहीच जबाब दिला नाही. यानंतर 8 दिवस विवंचनात गेले. काय करावे महाराजांना समजेना. सर्वच बाजूनी तंबू ठकावा तसे ते बांधले गेले होते. काय करावे? निदान अर्जामागून अर्ज तरी करावेत असे वाटून पुन्हा एकदा महाराजांनी एक अर्ज बादशाहस लिहिला व तो मीर बक्षी मोहम्मद अमीन खानाच्या मार्फत त्यांनी दरबारात रवाना केला. अर्ज कसा? बादशाहने माझे सर्व किल्ले जर माझे मला परत दिले तर मी 2 कोटी रुपये बादशाह द्याव्यास तयार आहे. मला घरी जाव्यास परवानगी मिळाली. माझ्या पुत्रास मी येथे ठेवूनच जाईल. बादशाह सांगतील ती शपथ मी घ्याव्यास तयार आहे. मी येथे आलो तो बादशाहवर पूर्ण विश्वास ठेवूनच आलो. माझी निष्ठा अभंगच आहे. बादशाह जेथे कोठे मोहीम योजतील तेथे मला जाण्याचा हुकूम होताच मी हजर होईल. बादशाहने सध्या विजापुरावर माझी मोहीम ठेवलेलीच आहे. तरी मला त्या मोहिमेत भाग घ्याव्यास जाऊ द्यावे. मी तेथे लढेन, प्राण अर्पण करीन आणि माझी सेवा बादशाहपासून रुजू करीन. हा अर्ज औरंगजेबाला अमीन खानने पेश केला. बादशाहच्या डोक्यात वेगळीच चक्र सुरू झाली होती. हा अर्ज वाचून जी चक्रे अधिकच वेगाने फिरू लागली. त्याला स्पष्ट दिसले की शिवाजीची धडपड काही ना काही प्रयत्न करून आपल्या पंजातून निष्ठून जाण्याची आहे. ठीक आहे, ठीक नव्हे, धोका आहे ही त्याची चुळबुळ बंद पाडलीच पाहिजे ठरले. आणि औरंगजेबाने महाराजांच्या या अर्जावर अमीन खानास करडा जवाब दिला. माँ बदौलत ने जो बिल्कुल सीधा साधा बिना कड़ाई का बर्ताव सिवा से किया, उसका नतीजा यही हुआ है कि सिवा गुस्ताखी करके फायदा उठा रहा है. घर वापस जाने की इजाजत माँ बदौलत उसे दी कैसे देंगे? तुम जाके उसे कहो इसके बाद तेरा किसी से भी मिलना जुलना बंद किया गया है, बल्कि राम सिंह के घर भी जाना तुझसे मना है, कहो उसे. औरंगजेबाचा हुकूम सुटला. आता इथून पुढे कोणाच्याही गाठीपटी जाणे बंद. रामसिंहाच्या घरी सुद्धा जाणे बंद. इतकेच नव्हे तर याहूनही भयंकर औरंगजेबाने सिद्दी फुलाद खान कोतवालास बोलवून त्याला हुकूम फरमावला. सिवा के डेरे को तुम घेर लो
और उसके चारों ओर पहरेदार बिठाओ, बंदोबस्त कर लो, तुम खुद बड़ी होशियारी से रहना. महाराजांच्या निवासस्थानाला फौजेचा गराडा घालण्याचा हुकूम औरंगजेबाने सोडला. 5,000 फौजेची आणि तोफांची नेमणूक झाली. फुलाद खान सिद्दी ताबडतोब निघाला. घोडेस्वारीच्या तुकड्या व तोफा निघाल्या. महाराजांवर सक्त पहार चौक्या बसवण्यात आल्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ कैद तोफांची चाके आणि घोड्यांच्या टापा दौडत निघाल्या. महाराजांना कल्पना नव्हती. ते स्वतः शंभूराजे, त्र्यंबकपंत, रघुनाथपंत, निराजीपंत आत बसले होते. एवढ्यात फौजेची गडबड ऐकू आली आणि पाहतात तो काय, तोफांची तोंडे आग करून पुढे येत होती. सैनिकांची गर्दी झाली होती आणि फुलाद खान भराभर भोवताली सैनिकांच्या चौक्या बसवित होता. महाराजांच्या मस्तक सुन्न झाले. सारे भीषण भविष्य एका क्षणात सर्वकण डोळ्यांपुढे नाचून गेले. घात झाला. अखेर औरंगजेबाने विळखा घातला. कैद नवे मगरमिठीच. महाराजांचा जीव घाबरा झाला. दुःखाने आणि पश्चातापाने त्यांचे मन भाजून निघू लागले. हे काय झाले? आपण कोठे येऊन पडलो? आता काय होणार? आवेगाने महाराजांनी आपल्या शंभूबळाला एकदम पोटाशी धरले. त्यांचा दुःखावेग अनावय झाला. ते अपरंपार शोक करू लागले. महाराजांना निराजीपंतांनी, त्र्यंबकपंतांनी, रघुनाथपंतांनी अतिशय धीर दिले. ते सततच महाराजांपाशी होते. त्या धीराचे मोल थोर. आपले स्वराज्य, आपली माणसे, आपले घर, आपली आई, आपल्या बायका मुले 500 कोसांवर आपल्या आतुरतेने वेड्या आशेने टक लावून पाहत असते आणि आपण इथे अजगराच्या विळख्यात सापडला आहोत असे जर त्यांना कळले आणि कळणारच आणि कळलेही, वेड्यासारखी स्थिती होऊन गेली आईसाहेबांची. शिवबा औरंगजेबाच्या जाळीत सापडल्याची बातमी रायगडावर येऊन पडली. शिवबा जाळीत अडकला. आता कसे होईल? आता त्याला कोण सोडवून आणली? कोणाला सांगू? कोणापाशी हट्ट कोणाला पाठवू? दैत्याने माझी बाळे धरली, तो कोंडून बांधून मारील त्यांना. अशी गत आईसाहेबांची झाली. चिंतेच्या चितेवर त्यांच्या जीवाची होरपळ उडून गेली. मोरोपंत, निळोपंत, तानाजीपंत इत्यादी मंडळी त्यांना जपत होती, धीर देत होती. पण मनासारखे वाईट काही नाही. नाही ते मनात येते. स्वराज्यात सर्वांनाच चिंतेने घास. कोणी कोणाला धीर द्यायचा, कोणी कोणाला उभी करायचे. सर्वांना आधारता एकच होता, आई भवानी. मनोमनी सर्वांनी तिचाच धावा मांडला. अब्दुल्ल्याच्या संकटातून तिनेच वाचविले, तीच याही कडूकाळी वाचवी. याच विश्वासावर सर्वजण उत्तरेकडे डोळे लावून बसले. मराठ्यांचा भरवसा देवावर होता. अहोरात्र काळजी तर विस्तवासारखी काळजाला चिकटून बसली होती. पण कुणीही आपल्या कामकाजात ढिला पडला नव्हता. महाराजांनी जायच्या वक्ती बजावलेली कामे जो तो चोख करीत होता. कुणीही हातपाय गाळले नव्हते. कुणाला या लहानशा स्वराज्यात सुई सिरकावण्याची संधी मिळत नव्हती. उलट तळकोकणात सुभेदारीवर असलेल्या रावजी सोमनाथांसारखे स्वराज्यातील अधिकारी आदिलशाही सल्तनीतूनच काही जिंकून घेता येईल का याची धडपड करीत होते. महाराज येतील तेव्हा त्यांना दिसावे की स्वराज्य बळकट आहे, 4 वितेने वाढलेच आहे, पण महाराज परत येतील का? महाराजांच्या चिंताग्रस्त अर्जारा सुरू झाला. एकच चिंता, येथून सुटावे कसं ते विचारही करीत होते. एकाग्रतेने तुळजाभवानीचे चिंतनही करीत होते. तेथे त्यांची कडकडीत निष्ठा होती, ज्वलंत भक्ती होती. म्हणूनच भवानीच्या पदरी त्यांचा काही एक हक्कही होता. महाराजांच्या जिवलग सरदारांना आतून या संकटाची भयंकर काळजी लागलेली होती. पंतमंडळींची बुद्धी बधीर होऊन गेली होती. या संकटातून सुटावी तरी कसे? बुद्धी चालेना, कठीणगत झाली. इंगळास गोळंगे लागले. काय करावे ते रामसिंहासी आता समजेना. त्याला तर चिंतेने डोक्यातून गिळले. काहीतरी डाव करून बादशाह शिवाजीराजांना मारणार हे त्याला स्पष्ट उमगून चुकले. भोवताली फुलाद खान सिद्धीचा अवरात्र पहारा होता. महाराजांना ती मुक्कामाची जागा सोडून बाहेर पडायची सक्त बंदी होती. रात्री अपरात्री फुलाद खानाचे लोक महाराजांचा केव्हा खून पाडतील याचा नेम नाही. कारण औरंगजेबाचा अंतिम हेतू तोच होता. म्हणून रामसिंहाने निर्धाराने एक गोष्ट केलीच. त्याने महाराजांच्या वस्तीस्थानाच्या भोवती, खुद्द महाराजांच्या पलंगाभोवतीची खास आपली माणसे विश्वासाची त्याने पाहऱ्या उठवली. रामसिंहाने अर्जुनची सुखावन नाथावत आणि इतर काही राजपुतास बाहेरच्या बाजूला त्याने जागते पारे करण्यास नेमले व आत पलंगाभोवती तेजसिंग कचवास काही राजपुतांशी नेमले. रामसिंहाने असे स्वतःचे पारे ठेवण्याचे बिनतोड कारणही फुलाद खानास सांगितले. शिवाजी के बारे में मेरे तरफ से भी जमानत बादशाह ने लिख के ली है. अगर शिवाजी भाग गया या उसने खुदकुशी कर ली तो बादशाह को इस बारे में जवाब देने की जिम्मेदारी मेरी होगी. इतके उत्तम कारण कोणास पटणार नाही. औरंगजेबाने मिर्झा राजांना फरमान पाठवून विचारले की तुम्ही शिवाला वचने तरी कोणती दिली आहे ते कळवा.
यावर मिर्झा राजांनी फक्त पुरंदरच्या तळाची कलमेच लिहून पाठवली. शिवाजीराजांना बादशाने लष्कराच्या नजरकेद्यात डांबून टाकलं ही बातमी मिर्झा राजांना समजली. त्यांना धक्काच बसला. आपण करायला गेलो काय आणि झाले काय, होणार तरी काय आता पुढे. मिर्झा राजांना चिंतेने वेढले. त्यांनी कुमार रामसिंहाला निश्चून ताबडतोब आणि पुन्हा पुन्हा कळविले की शिवाजीराजांच्या प्राणाला धक्काही लागणार नाही. याची कसोशीने तू काळजी घे. राजपुताचे वचन आहे, लक्षात ठेव. त्यांना जो बादशाहले अदबीने पण स्पष्टपणे पत्र लिहिले की बादशाहने शिवाजीला दक्षिणमध्ये रवाना करावे. शिवाजीला कैदेत ठेवल्यामुळे किंवा ठार मारून टाकल्यामुळे आपला काहीही फायदा होणार नाही, उलट झाला तर तोटाच. कारण इकडून आग्र्यात जाण्यापूर्वी शिवाजीराजांनी आपल्या राज्याची व्यवस्था अतिशय दूरदर्शीपणाने उत्तम करून ठेवली आहे. बादशाहने शिवाजीला सुखरूपपणे घरी जाऊ दिल्यास दक्कनमधील आपल्या राज्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल. बादशाहने शिवाजीशी मैत्री करून त्याला इकडे पाठवावे, म्हणजे दरबारच्या अधिकाऱ्याने दिलेला शब्द किती पवित्रपणे पाळला जातो याचा साक्षात प्रत्यय इकडे लोक नाही तरी शिवाजीच दक्कनमध्ये पाठवून द्यावे. मिर्झा राजांच्या या पत्राला औरंगजेबाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. औरंगजेब विचार करीत होता शिवाजीला या जगातून कायमचा कसा नाहीसा करावा याचा. जास्तीत जास्त कौशल्याने बिनबोबाटे काम करण्याचा त्याचा इरादा. म्हणून महाराजांच्या शिरावर मृत्यूची गुप्त तलवार अहोरात्र लटकत होती. ते सतत विचार करीत होते. गटका पळे आणि दिवस याच विचारात आणि चिंतेत गोगलगाईच्या गतीने चालले होते. दुःखाचा उद्वेगाचा पहिला पूर ओसरला होता. अत्यंत गंभीर शांत पण अथांग विवेकाचा प्रभाव होऊ लागला होता. रामसिंह, सिद्धी, कुलातखान, तेजसिंह वगैरे मंडळींची गाठभेट बोलणी त्यांच्याशी होत होती. फार सावधपणे महाराज त्यांच्याशी बोलत होते. महासिंह शेखावत नावाच्या एका सरदाराने, हा सरदार रामसिंहाच्या पदरचा होता, महाराजांच्या या अचूक प्रश्नोत्तराची फारच तारीफ केली. शिवाजीराजे एक अत्यंत शहाणे दूरदर्शी वर्तनाचे अस्सल राजपूत आहेत असे त्याने उद्गार केले. आग्र्यास येऊन महाराजास 3 आठवडे जवळजवळ पूर्ण झाले. हिरोजी फर्जंद, राघवमित्र, सर्जेराव, मानकोजी आणि बाकीचे जिवलक महाराजांच्या भोवताली सतत होते. कवींद्र परमानंद हेही होते. सर्वांची प्रार्थना तुळजाभवानी एकच होती की महायवनाने महाराजास कोंडले आहे. हा दरबार अपार भक्कम, तो उघडाव्यास तूच ये. बया दार उघड, बया दार उघड. महाराजांची बुद्धी भोवतालच्या त्या प्रचंड पोलादी जिवंत तटबंदीवर धडका देत होती. मार्ग शोधत होती आणि 8 दिशांना ते निरखून पाहत होते. येथून सुटता येईल का, येथून वाट सापडेल का. नाही नाही, प्रत्येक दिशेकडूनच हाच जबाब मिळत होता. गुलाब खानाची प्रत्येक टोक महाराजांना जणू सवाल करीत होती की अरे, एवढ्या जबर बंदोबस्तातून, आग्रा शहरातून, मोगल राज्यातून तू कसा निष्ठू शकशील. तू तुझ्या 9 वर्षाच्या संभाजीला इथे घेऊन आलास, त्याला घेऊन तुला कसे निसटता येईल. कुठे लपवशील त्या पिलाला. भलत्या अविचाराने काही साहस केलेस आणि सापडलास तर खरोखरच हे सवाल भयंकर. महाराज तरीही मार्ग शोधितच होते. याही संकटातून आपल्या सर्व लोकांसह, आपल्या पुत्रासह एवढेच नव्हे तर आपण आणलेल्या सर्व मौल्यवान साहित्यासह सही सलामत कसे पसार होता येईल याचा विचार ते करीत होते. आणि महाराजांच्या डोक्यात सर्वकणे काहीतरी विलक्षण कल्पना लकाकून गेली. विचार सागराच्या तळाशी अहोरात्र बुड्या मारता मारता महाराजांच्या हाती काही विलक्षण कल्पनांचे मोतीबंद शिंपले लागले. बस, मनातल्या मनात महाराजांनी ठरवले. जणू अत्यंत गहन गूढ असा बुद्धिबळाचा डाव महाराजांपुढे पसरलेला होता. श्रीचे नाव घेऊन महाराज डावास बसले. डाव जीवावरचा. कोणाला लावले स्वतःसकड सर्वांचे प्राण. करती करविती ते वेळ श्रीशक्ती. महाराजांनी पहिल्या संपीत स्पर्श केला. महाराज आपल्या एकूण एक लोकांस उद्देशून उद्वेगाने म्हणाले, निघून जा, कोणीही माझ्यापाशी मला नको. मला ठारच मारण्याची बादशाहांना इच्छा असेल तर त्यांना कुशाल मारून द्या. भोवतीचे लोक चमकले. ओळखणाऱ्यांनी अचूक ओळखले. राजगडावरून निघताना बरोबर घेतलेले सर्व मावळी शिल्लेदार आपल्यापासून हलून आधीच घरी पाठवून देण्याचा डाव महाराजांचा होता. पण महाराजांनी जा चालते वा म्हटले तरी एकदम कसे जायचे, त्या ती काही योजना हवीच. तशी ती होती. सूत्रे अचूक इमारतीवर चालत होती. महाराजांचे हे मावळे शिपाई आपला सगळा गाशा गुंडाळून गंभीर चेहरे करून बसले. इथे महाराज अशा संकटात पडलेले असताना आपण त्यांना सोडून कसे जायचे हा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. रामसिंहाला ते समजले.
त्यालाही ही गोष्ट कशी तरीच वाटली. वेळ प्रसंगी भोवताली विश्वासाची माणसे सतत हवीत आणि मग शिवाजी राजांच्या डोक्यात हा असा अविचार कसा आला? असा अविचारी वैताग करून कसे चालेल? छे, ही माणसे येथून जाता कामा नये. आणि म्हणून सरळ बुद्धीच्या रामसिंहाने त्या मावळ्यांच्या तुकडीची भेट घेतली व लोकांना त्याने सांगितले की तुम्ही येथे राहू नका, येथून चला आणि माझ्या डेऱ्याच्या पिछाडीत असलेल्या बागेत तुम्ही राहा. त्यात हेतू असा की महाराजांच्या नजरेकडून ही मंडळी मावळी होत हलेल, पण जवळच तळ देऊन सावध असेल. महाराज स्वतः काही मुक्कामाच्या जागेवरून बाहेर जाऊ शकत नाही, तेव्हा त्यांच्या नकळत त्यांच्या चिताची संरक्षण व्यवस्था आपण घ्यावी असे रामसिंहाला वाटले. आता काय करावे या रामसिंहाला? महाराजांच्या मनात वेगळेच मनसुबे चालले होते. तेवढ्यासाठी त्यांना ही मावळी तुकडी घरी पाठवून द्यायची होती. पण हे आता रामसिंहाच्या सरळ शुद्ध प्रेमळ मनाला कसे उमगावे? तो मावळ्यांना म्हणतोय तुम्ही इथेच राहा. महाराज तरी रामसिंहाला सर्व गोष्टी कशा धडाधडा सांगू शकणार होते. याच वेळी महाराजांनी सिद्धी बुलातखानास आत बोलवून घेतले आणि त्याला विनंती केली की आमचा एक अर्ज बादशाहांच्या पायाशी रुजू करा आणि त्याला मंजुरी मिळवून द्या. अर्ज कोणता? तर आम्ही आमच्या बरोबर आणलेल्या फौजेच्या तुकडीला येथून रजा देऊन घरी पाठवू इच्छितो. तरी बादशहाने त्यास इजाजत द्यावी व बादशाही मुलखातून जाण्यासाठी परवानगी द्यावी. सिद्धी फुलात खानाला या अर्जीत काहीच वेडेवाकडे दिसले नाही. साधा सरळ अर्ज. खानाने औरंगजेबास हा अर्ज रुजू केला. औरंगजेबास या अर्जातील गूढ समजलेच नाही. उलट त्याला ही गोष्ट एकदम पसंत पडली. शिवाजीचे सैन्य निघून गेले तर उत्तमच. त्यामुळे शिवाजीचा अंत्यविधी अधिकच बिनबोभाटपणे आपणास पार पाडता येईल असे औरंगजेबाला स्पष्ट दिसले. त्याने हा अर्ज एकदम मान्य केला. पण तरीही मावळ्यांना निघून जाण्यासाठी जरूर असलेले प्रवासाचे परवाने म्हणजे दस्तके मात्र त्याने ताबडतोब दिली नाही. हे परवाने त्याने यानंतर 48 दिवसांनी दिले. याचे नाव औरंगजेब. प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत संशयी नजरेने पाहून खात्री करून घेऊन मगच त्याच्या पुढचे पाऊल टाकण्याचा औरंगजेबाचा शिरस्ता होता. महाराजांना मात्र खात्री होती की औरंगजेब आज नाही उद्या आपल्या सैन्याला जायला नक्की परवानगी देईल. महाराजांनी आता एका वचनातून रामसिंहाला स्वतःला सोडून घेण्याचे ठरवले. औरंगजेबाने रामसिंहाकडून जसे जामीनपत्र प्रत्यक्ष लिहून घेतले होते की शिवाजी आग्र्यातून निष्ठून जाणार नाही, कोणताही दगाफटका करणार नाही, या गोष्टीची हमी व जामीनकी रामसिंहाच्या शिरावर पूर्णपणे आहे. त्याचप्रमाणे महाराजांनी रामसिंहाला शंकराच्या पिंडीसमोर जातीने बेला फुलाचे वचन दिले होते की तुमच्या जामीनकीस बाधा येईल असे कोणतेही कृत्य मी करणार नाही. त्यामुळे महाराज अगदी बांधून पडले होते. औरंगजेबाने त्यांना परस्पर रामसिंहाच्या पायाशी बांधून टाकले होते. इतकेही करून त्याला रामसिंहाचा भरोसा येईना. म्हणून मग फुलातखानाकडून महाराजांना वेढा घालून कैदेतच त्याने ठेवले होते. महाराजांना फुलातखानाच्या चौकी पहारापेक्षा रामसिंहाच्या जामनिकेचेच बंधन अधिक जबर वाटत होते. कारण रामसिंहाच्या जीविताचा प्रश्न. विश्वासघात या शब्दाला महाराजांच्या हृदयात स्थानच नव्हते. म्हणून महाराजांचा विचार चालला होता की रामसिंहाला या जामनिकेतून आणि रामसिंहाच्या वचनातून कसे मुक्त करावे. आणि कल्पना सुचली. लगेच महाराजांनी औरंगजेबाकडे एक अर्ज केला. हा अर्ज असा की आपण मला दुसरीकडे कुठेतरी मुक्कामास ठेवा, पण इथे रामसिंहाच्या कोठडीतून मला हलवा. या अर्जाला औरंगजेबाकडून मोठा मासलवेग जबाब आला. औरंगजेब म्हणाला की रामसिंहा माझा इतका विश्वासू सेवक आहे की त्याच्यासारखा दुसरा कोणी नाहीच. तुम्ही त्याच्या कोठडीतच राहावे. आता आली का पंचायत? या धूर्त औरंगजेबाला रामसिंहाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचाच पाना फुटला अचानक. तेव्हा महाराजांनी खुद्द रामसिंहालाच म्हटले की तुम्ही माझ्यासाठी बादशाला जामीनकी लिहून दिली आहे. ती जामीनकी तुम्ही बादशाला सांगून मागे या. माझे काय बरे वाईट करण्याची बादशाची इच्छा आहे असे त्याला खुशाल करू द्या. यावर तो सरळ शुद्ध मनाचा रामसिंह महाराजांची समजूत घालू लागला. केवढी गंमत ही! महाराज एका कपटी क्रूर माणसाच्या आणि एका विश्वासू प्रेमी आणि मनाने थोर अशा माणसाच्या कैदेत पडले. महाराजांनी मात्र निश्चितपणे ठरवले की काहीही करून रामसिंहाला जामीन जबाबदारीतून मुक्त करायचे. तसे करण्याने महाराष्ट्र नैतिक कैदेच्या पोलादी तटबंदीतून बाहेर पडणार होता. एवढ्यात एक नवीनच भानगड उपस्थित झाली. औरंगजेबाच्या चमत्कारिक डोक्यात अशी कल्पना स्फुरली की आपण स्वतःच दख्खनवर मोहिमेसाठी जावे. विजापुरावर अद्याप मिर्झा राजांना व दिलेर खानाला यश येत नाही. ही मोहीम आपणच जातीने हाती घ्यावी आणि रामसिंहाला आग्र्यात ठेवून शिवाजीला त्याच्या स्वाधीन करावे. ही योजना वरकरांनी चांगली होती, पण महाराजांच्या सुटकेच्या दृष्टीने अत्यंत वाईट म्हणजे प्रतिकूल होती.
वचनामुळे व जामिनकीमुळे महाराज काहीही करू शकत नाही. त्यात रामसिंहाला धोका होता आणि औरंगजेबच खरोखर एकदा मोहिमेवर गेला की परत केव्हा येईल कोणास ठाऊक. तोपर्यंत निमूटपणे कैदेत पडून राहायचे. सुटून जाणे अशक्य. थोडक्यात म्हणजे महाराजांना सध्या प्रत्यक्ष औरंगजेबाची कैद हवी होती. रामसिंहाची कैद नको होती. पण औरंगजेबाची ही दक्कन मोहीम रद्द करणे काही महाराजांच्या हाती नव्हते. बादशाहने असा बेत योजला ही गोष्ट मिर्झा राजांना दक्षिणेत समजली. या बेतामुळे मिर्झा राजाने अस्वस्थता निर्माण झाली. या मुत्सद्दी पुरुषाच्या डोक्यात सर्व शंका जमा झाल्या. बादशाहचा बनाव सर्व दृष्टीने बाधक आहे असे त्यांना दिसले. त्यांनी 2 पत्रे आग्र्याला त्वरेने रवाना केली. पहिले बादशाहला, दुसरे रामसिंहाला. त्यांनी बादशाहला लिहिलेले पत्र मोठे विलक्षण होते. ते असे: शिवाजीला परत घरी जाऊ द्यावे असे मी पूर्वी आपणास विनवले होते. तेव्हा दख्खनमधील परिस्थिती थोडी निराळी होती. आता मोगलांची स्थिती थोडी बिकट, म्हणजे जास्तच बिकट झाली आहे. त्यामुळे शिवाजीला सोडणे शहाणपणाचे ठरणार नाही. मात्र त्याला आग्र्यात ठेवण्यात जास्तीच खबरदारी राखली पाहिजे. नाहीतर त्याचे जीवित व स्वातंत्र्य धोक्यात आहे अशी जर कल्पना पसरली तर त्याचे महाराष्ट्रातील अंमलदार विचारपूर्वक सामील होतील आणि मग सर्वच गोंधळ उडेल. या पत्रात तुम्ही दक्षिणेत या किंवा येऊ नका वगैरे काहीही मजकूर मिर्झा राजांनी बादशाहला लिहिला नाही. हे लक्षात घेण्यासारखे. तसेच शिवाजीला दक्षिणेत परत पाठवू नका, पण आग्र्यामध्ये त्याला कैदेत ठेवू नका अशी सूचना मिर्झा राजांची आहे. म्हणजे थोडक्यात असे की शिवाजी राजांना पळून जायची संधी द्या, आपणही सावध राहा. मुत्सद्द्याचे उपदेश असेच. एकाला म्हणायचे पळ आणि दुसऱ्याला म्हणायचे पकड. मिर्झा राजांनी रामसिंहाला टिपसून सांगितले की तुझ्या ताब्यात शिवाजी राजाला देऊन बादशाह दक्षिणेत येऊ म्हणतात तरी तू यात अडकू नकोस. तू बादशाहना सक्त विनंती कर की मला आग्र्यात न ठेवता आपल्याबरोबर मोहिमेत घेऊन चला. शिवाजी राजांची जबाबदारी तू मुळीच स्वीकारू नकोस. बादशाहच्या डोक्यातील दख्खनवरील मोहिमेचा विचार का कोणास ठाऊक, पण आपोआपच थंडावला. पण हा विचार रद्द केल्याचे मात्र तो स्वतः कोणापाशी बोलला नाही. एवढ्यात महाराजांचा आणखी एक अर्ज बादशाह समोर आला. अर्ज मोठा नमुनेदार होता. मला काशीत जाण्याची परवानगी द्यावी. तेथे संन्यास घेऊन सार सर्वस्वाचा त्याग करून संन्यासी होण्याची माझी इच्छा आहे. यावर औरंगजेबाचे उत्तर असे: शिवाला जरूर फकीर बनू द्या, पण फकीर होऊन त्यांनी अलाहाबादच्या किल्ल्यात राहावे. आमचा तेथील सुभेदार बहादूर खान हा शिवावर उत्तम नजर ठेवी. पाहिले कसे खवचट उत्तर आहे. अलाहाबादच्या किल्ल्यात औरंगजेब आपल्या राजकीय कैद्यांना डांबून ठेवीत असे, छळीत असे, मारीत असे. ही गोष्ट साऱ्या दुनियेला ठाऊक आहे. याच वेळी या अर्जाबरोबर महाराजांनी आणखी एक अर्ज अमीन खान याच्याबरोबर बादशाह सादर केला. तो असा की माझे उरलेले सर्व किल्ले मी बादशाह नजर करण्यास तयार आहे. किल्ल्याच्या आसपास किल्ल्यांचा आपणास ताबा देण्यासाठी मला घरी जाण्याची परवानगी द्यावी. हो, बरोबर आहे. संन्यास घ्यायचा ठरल्यावर हरेत कशालाही कोट केले. तुळशीपत्रे घालून बादशाहच्या स्वाधीन करून मोकळे व्हावे हे उत्तम, पण तेवढ्यासाठी एकदा घरी जायलाच हवे. यावर औरंगजेबाचा सवाल असा: तेवढ्यासाठी स्वतः घरी कशाला जायला? येथून पत्रे पाठवून तेथील लोक किल्ले आमच्या हवाली करणार नाहीत काय? महाराजांच्या सर्व अर्जांचा निकाल औरंगजेब ताबडतोब टाकीत होता. त्या मानाने महाराजांचा निकाल लावायला त्याने फार उशीर लावला होता. औरंगजेबाच्या कीर्तीला न साजेशी गोष्ट होती ती, पण ती तजवीज चालूच होती. या महिनाभरात रामसिंह संभाजीराजांना फार दरबारात नित्य घेऊन जात होता. शिवाजीराजे आग्र्याहून बादशाहच्या परवानगी बसून निघून पळून जाणार नाहीत व काही दगापटकाही करणार नाहीत अशी जी जामीन की रामसिंहाने औरंगजेबाला लिहून दिली होती ती रद्द करून घेणे खरोखरच आवश्यक आहे. हे रामसिंहाला पटले. त्याला हे कोणी पटवून दिले कोण जाणे. कदाचित मिर्झा राजांच्या पत्रामुळे पटले असेल, कदाचित त्यालाच पटले असेल, कदाचित शिवाजी राजांनी त्याला पटवून दिले असेल. परंतु त्याला पटले एवढे खरे. आणि मग औरंगजेबाच्या मागे त्याने सारखे टुमणे लावले की मला या जामिनिकेतून मोकळं करा. आणि एके दिवशी बादशाहने रामसिंहाचे म्हणणे ऐकले आणि त्याने त्याला जामिनिकेतून मोकळे केले. रामसिंहाला अगदी हायसे वाटले आणि महाराजांना त्याहूनही हायसे वाटले. एक प्रकारे रामसिंहाची जणू एका अदृश्य साखळदंडातून सुटका झाली. परंतु रामसिंहाला महाराजांच्या प्राणाची फार फार काळजी वाटली. म्हणून जामिनिके रद्द झाल्यावर त्याने महाराजांच्या निवासस्थानाभोवती असलेले आपल्या राजपूत सरदारांचे पहारे कायम ठेवले. महाराजांनी राजगडावरून येताना रक्कम बरोबर आणली होती. बादशाही राज्यातील कामे पैशापासून कशी पार पडायची. गेल्या महिन्याभरात महाराजांचा खजिना बराच खाली गेला होता. अनेक बड्या सरदारांना वजिराला महाराजांनी
भरपूर चारा पाणी घातले होते. त्याला चारा पाणी नाही म्हणायचे, त्याला मानधन म्हणायचे. परंतु या लबाडांनी महाराजांच्या करता बादशापाशी कधीच वकिली केली नाही. मानधन घेणारे लोक कधी मनापासून कामी करतात. महाराजांसाठी या मानाने फक्त एकाच सरदाराने खूपच धडपड केली, तो म्हणजे मीरबक्षी अमीन खान. वास्तविक हा अमीन खान स्वधर्माचा अत्यंत कडवा अभिमानी होता. तरीही त्याने महाराजांसाठी बरीच खटपट केली. राज अंदाज खानाच्या तडाख्यातून महाराजांना वाचवण्यासाठी याच अमीन खानाने रामसिंहाला मदत केली. महाराजांना पैशाची खूप जरुरी होती. पुढच्या काही व सर्वच गोष्टी घडून आणण्यासाठी पैसा हवा होता. ही रक्कम आता आणावी कुठून? किती हवी होती रक्कम महाराजांना? फार नाही, फक्त 66,000 रुपये. कोण देणार? महाराजांनी एके दिवशी रामसिंहापाशी रक्कम उसनी मागितली आणि रामसिंहाने एवढी रक्कम रक्कम महाराजांपुढे आणून ठेवली. राजगडच्या खजिन्यातून ही सर्व रक्कम परस्पर मिर्झाराजांकडे जमा झाली व या ऋणाची फेड व्हावी म्हणून महाराजांनी हुंडी रामसिंहाच्या स्वाधीन केली. रामसिंहाने हुंडीत नंतर मिर्झाराजांकडे पाठवली. मिर्झाराजांनी ती राजगडास पाठवली. स्वराज्याच्या खजिन्यातून ही रक्कम मिर्झाराजांकडे पोहोचती झाली. महाराजांच्या सांगती असलेले त्यांचे खासे खासे मित्र महाराजांपाशीच होते. त्यापैकी फक्त अगदी थोड्या लोकांनाच महाराजांनी रजा द्यायचे ठरवले. कवींद्र परमानंद हे त्यापैकीच एक. मावळी तुकडीला अजून शाहीप्रमाणे मिळाले नव्हते, पण ते मिळणार होते. यावेळी औरंगजेब अगदी शांत मनाने आपल्या राज्यकारभारात ईश्वरोपासनेत मग्न झालेला होता. निष्प्राण होऊन अभेद्य कैद्यात पडलेल्या शिवाजीराजांबद्दल आता जास्त विचार करण्याची त्याला गरजच वाटेल नाही. छे, चुकतात तुम्ही. पाताळातली माणसे अशी फार काळ शांत बसलेली दिसली की शांततेला सर्वात मोठा धोका आहे असे म्हणून समजावे. या लोकांच्या जीवात थंड असतात, चेहरे शांत असतात, पण त्यांच्या डोक्यात मात्र कसली तरी भयंकर भट्टी पेटत चाललेली असते. औरंगजेब हा त्यापैकी. त्याच्या डोक्यात यावेळी भयंकर मनसुब्याची भट्टी पेटलेली होती. कोणती? यावेळी आग्र्यात फिदा हुसेन खानच्या अंगी भक्कम वाड्याचे बांधकाम चालू होते. वाडा बहुतांशी बांधून झाला होता. या बांधकामाकडे औरंगजेबाचे लक्ष होते. हा वाडा बांधून झाल्यावर शिवाजीराजाला तेथे येऊन थांबायचे, तेथेच ठार मारायचे, तेथेच पुरून टाकायचे असा औरंगजेबाचा बेत निश्चित ठरला होता. गुपचूप, बिनबोबाट ही गोष्ट अत्यंत गुप्त होती. महाराजांच्या गुप्त तंत्रमंत्रास सुरुवात झाली होती. महाराजांचे जिवलग सरदार रघुनाथपंत व त्र्यंबकपंत हे वकीलद्वय या मंत्रतंत्रानुसार अचूक पण गुपचूप हालचाली करीत होते. परक्या ठिकाणी एका भयंकर शत्रूच्या राजधानीत आपले गुप्तहेर गुंताना या लोकांना केवढी बिकट दक्षता घ्यावी लागत होती हे त्यांनाच ठाऊक. महाराज आपल्या मुक्कामाच्या जागेवरून हलू शकत नव्हते, कारण कैद. परंतु तरीही दरबारातील व शहरातील बड्या बड्या मंडळीशी महाराज प्रेमाचे संबंध ठेवित होते आणि वाढवित होते. आपल्या माणसांमार्फत महाराज त्यांच्यावर प्रेम करीत होते. अनेकदा भेटीदाखल काही ना काही चिजा पाठवून देत, पैसे पाठवून देत प्रेमाची लागवड करणे. चैनीच्या वस्तू खरेदी करणे हा महाराजांचा स्वभाव का होता. पण शहरातील बड्या व्यापाऱ्यांनाही महाराज मराठा राजा मोठा चांगला आहे, दिलदार, खानदानी, शौकीन, रसिक आहे असे वाटावे. आपल्याबद्दल एक प्रकारचे आत्मीयतेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी महाराज अशा महान वस्तू खरेदी करीत होते. आग्र्यातून सुटका होण्याचे सर्व सनदशीर मार्ग संपले होते. कैदेत राहून 2.5 महिने झाले होते. उन्हाळा संपला होता. पावसाळी ढग गडगडू लागले होते आणि आता एका भयंकर धाडसी विचाराने महाराजांच्या हृदयात निश्चयपूर्वक ठाण मांडले होते. बेत महाराजांनी मनाशी पक्का केला. अत्यंत विचारपूर्वक, अत्यंत काटेकोरपणे, अत्यंत बारकाईने आखून रोखून या बेताची योजना महाराजांनी मनाशी तयार केली होती. ते सतत त्यावर विचार करीत होते. ते दिव्य कठीण होते. ते यशस्वी होणे हे महाराजांच्या परिवारातील प्रत्येकावर अवलंबून. त्यांची योजना तडीस नेणे ते प्रत्येकाच्या शहाणपणावर, सावधपणावर, धैर्यावर व निष्ठेवर अवलंबून होते. हा सगळा डावच अतर्क्य होता. अद्भुत जादू जणू. महाराजांची प्रत्येक कृती अगदी संशयातीत स्वरूपात घडत होती. कोणालाही त्यांच्याबद्दल शंका, संशय येणे अशक्यच होते. अत्यंत सावधपण सर्व ठाई महाराजांनी आपल्या विलक्षण बुद्धीच्या शिंपल्यातील एक एक मोती काढायला प्रारंभ केला होता. एक नवीनच कल्पना त्यांनी अलगद बाहेर काढली. महाराजांची प्रकृती बिघडली, म्हणजे योजनापूर्वक बिघडली. जरा ते कणू लागले, त्यांच्या पोटात दुखू लागले. ठरल्याप्रमाणे त्यांच्या भोवतीच्या लोकांची औषध पाण्यासाठी धावपळ उडाली. शहरातील वैद्य आले, उपचार सुरू झाले. वास्तविक महाराजांना काहीही झाले नव्हते. राजगडाच्या बालेकिल्ल्यासारखीच त्यांची तब्येत खणखणीत होती.
रामसिंह, फुलाद खान, वजीर, मीरबक्षी आणि सर्व सरदारांच्या कानापर्यंत ही बातमी हळूहळू गेली. बादशाहच्या कानापर्यंत ही पोटदुखी पोहोचली. 2 दिवस झाले दुखणे जरा वाढलेच. महाराज अगदी व्यवस्थित करणार होते, विशेषतः फुलाद खानाचे व त्याच्याबरोबरच्या मुलांदेखत. खरोखरीचे खोटे आजारी पडणे ही सुद्धा एक कला आहे, साधते त्यालाच साधते. महाराजांचे दुखणे पाहून त्यांच्या सख्या सोबत्यांना मात्र मनातून गंमत वाटत होती. महाराज एक नवीनच गनिमी कावा करीत होते. त्यांचे हे साथीदार तर त्यांच्याहून बनेल होते. महाराजांच्या दुखण्याचे कळा त्यांच्याच चेहऱ्याकडे पण ओळखले जात. अगदी आठवण ठेवून चेहरे गंभीर करत होते. हळूहळू या दुखण्याची बातमी शहरात पसरली. खरोखर आग्र्यातील बादशाह यावा महाराजांना मानवली नव्हती. हवापालट करण्याची जरूर होती. त्याची व्यवस्था चालू होती औरंगजेबाकडून. फिदाई हुसेनच्या वाड्याचे बांधकाम झपाट्याने सुरू झाले. फुलाद खान अधूनमधून आत येऊन महाराजांकडे डोकावून जात होता. महाराजांची सेवा शुश्रूषा चालवित होता. मदारी मेहता हा 16-17 वर्षाचा मुलगा त्यांच्यापाशी सतत असे. मेहतरी त्याची जात नव्हती, ते त्याचे नाव होते. जातीने तो होता मुसलमान. मेहतर या शब्दाचा अर्थ मुख्य किंवा मोडक्या. मदारी हा जातीने मुसलमान होता. अगदी तरुण मुलगा होता. शेवटपर्यंत महाराजांवर राहिलेला हा मदारी मेहता मुसलमान मुलगा होता. अतिशय प्रामाणिक. मदारीचे महाराजांवर अतिशय प्रेम होते. निष्ठाही जबरदस्त. हुशारी तसाच. राजगडावरून येताना महाराजांनी हर कामासाठी हा चलाक वर्ग हाताशी घेतला होता. महाराजांना वैद्यांचे औषधोपचार चालूच होते, पण आपल्याला गोरगरिबांचा, ब्राह्मणांचा, फकीर वैराग्यांचा आणि आपल्या मायेच्या माणसांचाही दुवा मिळावा आणि हे दुखणे लवकर बरे व्हावे अशी महाराजांची इच्छा झाली. या सर्वांना मेवा मिठाई वाटावी अशी गोड कल्पना त्यांच्या मनात प्रकटली. त्याने आपल्या माणसाकडून मिठाई आणण्याची अगदी योजनाबद्ध व्यवस्था केली. ही करताना रामसिंहाची मदत झालीच. मोठे मोठे पेठारे पाण्याप्रमाणे एका एका बळकट बांबूला दोरखंडाला अडकवून महाराजांपुढे आले. फुलाद खानाला हा प्रकार अर्थातच उमगला नाही. हे पेठारे कसे? त्याने चौकशी केली, तपासणी केली. पेठाऱ्यात मिठाई भरलेली होती. दान धर्म आणि दुवाईसाठी मायेच्या माणसांना पाठवण्याकरता शिवाजीराजांनी आणली होती. अच्छा, याला तर काहीच हरकत नाही असे फुलाद खानाला वाटले. हरकत घेण्यासारखे खरोखर त्यात काय होते? हरकत घेण्यासारखे नेमके काय होते ते कळण्याची अकलेची ऐपत फुलाद खानापाशी होतीच तर कुठे. पण फुलाद खान सारखा शिपाई डोक्याचा फुलादी माणसाची याबद्दल कुचेष्टा कशाला करायची? मोगल दरबारातील बड्या बड्या शुक्राचार्यांना तरी यातले गूढ उमगणे शक्य होते का? उमगले का? खुद्द औरंगजेबासी महाराजांचा पेटाऱ्यातून मिठाई पाठवण्याचा उपक्रम समजला. त्याला तरी पुढे शंका व संशय आला? अगदी मुळीच नाही. त्यामुळेच महाराजांच्या या पुण्यप्राप्तीच्या आड कुणीही आले नाही. मिठाईचे पेटारे आले. महाराजांनी पाहिले. त्यांच्या मनपसंतीप्रमाणे सर्व काही जमले होते. पेटाऱ्यांची लांबी, रुंदी, उंची वगैरे सर्व अगदी मापामध्ये होते. नंतर हे पेटारे हमालांच्या खांद्यावरून बाहेर पडले. फुलाद खानाने ते उडून पाहिले, मगच पुढे रवाना झाले. एकूण जमले, उत्तम जमले. महाराजांच्या मावळी पथकाला अद्यापही प्रवासाचे काही परवाने मिळालेले नव्हते. ते लवकरात लवकर मिळवून या लोकांना एकदा आग्र्याच्या बाहेर काढून दिल्याखेरीज महाराजांना स्वस्थता वाटेना. परवाने मिळवण्याची खटपट सरळ सिधेपणाने चालूच होती. अखेर बादशाहकडून शाही शिक्क्याने परवाने या मंडळींना मिळाले. एका काळजीतून महाराज मुक्त झाले. मावळी सेनेला व तिच्या अधिकाऱ्यांना महाराजांना निरोप गेला की तुम्ही आता घराकडे कूच करा. मावळ्यांची तुकडी आद्यप्रमाणे निघाली, पण त्यांच्या मनाला कसेसेच वाटले. महाराजांनी आपल्याला निवडून सांगाते आणले आणि आता परत जाताना असे रिकामेच जायची वेळ आली. महाराजांना राज्यात गेल्यावर लोक विचारतील ना, महाराज कुठे आहे? आईसाहेब विचारतील ना, काय सांगायचे त्यांना? काय सांगायचे दुसरे? चिंता करू नका, श्री सर्व काही करेल. मावळी पोत आग्र्याहून निघाली. महाराजांनी आपल्या आईसाहेबांसाठी आणि आपल्या पंतांसाठी कोणता निरोप पाठवला असेल? इतिहासाला तो ऐकवला नाही, पण तो दुसरा काय असणार? आमची चिंता करू नका, श्री शक्ती सर्व काही करेल. दिवसामागून दिवस उलटू लागले. मिठाईचे पेठारे आठवड्यातून काही दिवस वगळून नित्य येत होते. उत्तम तऱ्हेची मिठाई अमीर उमरावांकडे घरपोच होत होती. प्रत्येक वेळी फुलाद खानाकडून हे पेटारे तपासले जात होते. त्याला व त्याच्या पहारेकऱ्यांना त्या पेटारेतील खाऊ महाराजांकडून मिळाल्याशिवाय राहिला असेल काय? ही तर सर्व मुख्य मंडळी. असे पेटारे सतत जाऊ लागले. महाराजांच्या पदरी एकूण बरेच पुण्य जमा झाले. आपल्या बरोबरच्या एका थोर सत्पुरुषाचा सत्कार करावा व त्यांनाही घरी पाठवावे असे महाराजांच्या मनात होते. त्याप्रमाणे त्यांचा म्हणजेच कवींद्र परमानंद
नेवासकरांचा महाराजांनी सत्कार केला. त्यांना धन व जडजवाहर अर्पण केले. एक हत्ती व हौद्यासह एक हत्ती, 2 उत्तम घोडे व वस्त्रालंकार त्यांना दिले. त्यांच्यासाठी ठेवून घेतलेले 40 स्वार त्यांच्याबरोबर दिले व 2 मोठी थोरली गाठोडी भरून दिली. ही गाठोडी 2 बैलांच्या पाठीवरून न्यावी लागावी इतकी ती मोठी होती. आपल्या जवळील मौल्यवान कापड चौपट त्यात बांधून महाराजांनी कवींद्रांपाशी दिले होते. म्हणजे हळूहळू महाराजांनी आपले विराड आवरायला सुरुवात केली. कवींद्रांना परवानगी मिळाली होती, त्याप्रमाणे ते महाराजांना निरोप घेऊन येतात. म्हणजे किती बारकाईने विचार केला. अगदी धन दौलत सुद्धा आणली, ती सुद्धा स्वराज्यात परत नीट गेली पाहिजे, माणसं नीट गेली पाहिजे याची काळजी महाराजांनी आधी घेतली. आपल्या जवळील जडजेवारी घरी रवाना करण्याची व्यवस्था महाराजांनी केली. आग्रा शहरातील एक प्रख्यात सावकार मूलचंद याचे सावकारी व्यवहार दक्षिणेत होत होते. त्याचे मुनी व नौकर लोक तिथे जात येत असत. संरक्षणासाठी त्यांच्याबरोबर अर्थात माणसेही असतात. महाराजांनी आपले होन, मोहरा, मोती वगैरे जडजवाई मूलचंदाच्या घरी पोचविले व महाराष्ट्रात आपल्या घरी राजगडावर पोहोचवण्यास सांगितले. या कामाबद्दल सावकार मंडळी पट्टा घेत असत. परंतु महाराजांनी आपल्या मावळ्यांबरोबर हे जडजवारी का पाठवले नाही हे मात्र समजत नाही. काहीतरी अडचण आली असा विषय दिसते. पण ते जर मावळ्यांबरोबर रवान केले गेले असते तर फार उत्तम झाले असते. ही सर्व कामे रघुनाथपंत कोरडे व त्र्यंबकराव डबीर यांच्या मार्फतच होत होती. औरंगजेबाच्या लक्षात केवळ फिदाई हुसेनच्या वाड्याकडे होते. तो महाराजांच्या बाबतीत अगदी गप्प होता. पेठाऱ्यांची आयात निर्यात सुरू होऊन आता बरेच दिवस झाले होते. ही गोड मिठाई आता अनेकांच्या पचनी पडली होती. एकंदरीत शिवाजीराजा तसा चांगला असल्याचे मत अमीर सरदाराच्या मनात तयार झाले होते. नेहमी तपासणी करून फुलाखानाचे डोळे आता त्या पेठाऱ्यांविषयी निर्धास्त बनले होते. मिठाईशिवाय यात दुसरे तिसरे काही नसते ही खात्री त्याची व त्याच्या शिपायांची झाली होती. महाराजांची प्रकृती आता जरा बरी होऊ लागली होती, पण बिघडली होती कधी? वास्तविक महाराजांच्या डाव्या डोळ्याची पापणी सुद्धा कधी फडफडली नाही आणि आताही फडफडत नव्हती. सगळं कसं सुरळीत पार पडत होतं. श्री स्वामिनीची कृपा. फुलात खानाच्या चौक्या पहारे मात्र पूर्वी इतकेच अव्वल होते. त्यांच्या जोडीला असलेले रामसिंहाचे पारही कायमच होते. महाराजांची प्रकृती अद्याप पूर्ण व्हायची होती. श्रावणाचा महिना चालू होता. महाराजांच्या मनात केवढी तगमग चालली असेल याची कल्पना केलेली बरी. औरंगजेब आपला प्राण घ्यावाच टपला आहे. केव्हा तरी अचानक धडक घालून तो आपल्याला कोणताही भयंकर रीतीने ठार मारून टाकील याची जाणीव महाराष्ट्रांना होतीच. खरोखर औरंगजेबाने त्यासाठी भयंकर तयारी चालवलेली होती. शिवाजीच्या तेव्हा एकदा अखेरच्या किंकाळ्या ऐकतो असे त्याला झाले होते. महाराष्ट्रात मुघलशाहीच्या मुळावरच गाव घालणाऱ्या या मराठ्याला चिरडून भरडून मारला पाहिजे अशा सुडाच्या अघोरी निश्चयाने पेटलेला औरंगजेब आतून दात होट खातच होता. औरंगजेबाचा स्वभावाचा वेश्येच्या प्रेम कुत्र्याचे शेपूट आणि औरंगजेबाचे राजकारण सरळ असेलच कसे? घोडी, गुलाम, खिलजी, तुगलक, बहमणी, लोधी इत्यादी सर्व सुलतानांच्या अमानुष वर्तनाचा आदर्श औरंगजेब गिरवित होता. तैमुरलंग आणि चंगीज खान या दोघा सुलतानांच्या तर तो प्रत्यक्ष वंशजच होता. त्याचा स्वभाव बदलण्याचे सामर्थ्य कोणातही नव्हते. त्याला मित्रच नव्हता. यमदूत हे त्याचे जिवलग दोस्त. औरंगजेबाच्या इच्छेप्रमाणेच औरंगजेब वागे. यावेळी महाराजांचा प्राण घ्यावा अशी यमदूतांचीही अजिबात इच्छा नव्हती. पण औरंगजेबाची इच्छा होती ना. त्याच्या योजनेप्रमाणे महाराजांचा प्राण घेण्याचा दिवस जवळ जवळ येत होता. श्रावणाची पौर्णिमा उलटली. काळोखा वद्यपक्ष सुरू झाला. दुखणेकरी महाराज पलंगावर पडून होते. औषधोपचार चालूच होते. औषधे पोटात किती जात होती देव जाणे. अवतीभोवती कोणीही नाही असे पाहून अगदी सावधपणे पुढच्या सूचना एकमेकांना मिळत होत्या. आता लवकरात लवकर काय ते केलेच पाहिजे, नाहीतर एखाद्या दिवशी दगा व्हायचा असे सर्वांस वाटू लागले. श्रावणाची वद्य अष्टमी उजाडली. भगवान श्रीकृष्णाचा हा जन्मदिवस. मथुरेच्या तुंगातच हा बाळ जन्मला. जन्माच्या आधीपासूनच कंस राजाने त्याला ठार मारण्याची सुसज्ज तयारी ठेवली होती. त्याची 7 सख्खी भावंडे कंसाने मारून टाकली होती. कृष्ण जन्माला यायचा अवकाश की त्यालाही दगडावर आपटून ठार करण्यासाठी कंस टपला होता. तुरुंगाभोवती पोलादी देह गस्त घालीत होते. आता या मरणातून देवकेचा बाळ वाचणे किंचित तरी शक्य होते का? अखेर 8 मुलांची आई निपुत्रिका म्हणून दुःखात मरणार होती. देवकी तोंड दाबून आतल्या आत दुःखाने रडत होती. राजगडावर आईसाहेब शिवबासाठी व्याकुळ झाल्या होत्या. मथुरेच्या तुरुंगात अगदी जागता पहार होता. फुलात खाने अत्यंत कडक चौकी बाहेर ठेवले होते. कंस राजा वाट पाहत होता त्या क्षणाची. औरंगजेब वाट पाहत होता त्या दिवसाची. वद्य अष्टमीची मध्यरात्र देवकी ओठ उघडूही न देता प्रसूती वेदना सहन करीत होती. तिचा बाळ जन्माला येणार होता आणि लगेच देवळावर खाडकण आदळून मर. केवढी भयंकर कल्पना.
त्या पाषाणाचे रूपांतर मऊ पुष्पशय्यात होईल का? छट, असले भिकार काव्य कंसाच्या बुद्धीला रुचतही नव्हते. औरंगजेबाच्याही देवकीने अखेरची कळ सायली आणि बाळ जन्माला आला. गोड गोंडस छबकडा छान छान स्वराज्यासारखा आला जन्माला आणि लगेच संपणार आयुष्य. नको नको, किती रडवे आहे. ती देवकी त्याला हृदयाशी धरून हुंकाई उमटून देता, हे विश्वजन्मी असुरमर्दिनी आदिशक्ते माते, तुलाच फक्त मातृहृदयाच्या असह्य वेदना समजू शकते. कारण तू आहे आई, तू आई आहेस. बये धाव आता, दार उघड, दार उघड. शक्ती दे, युक्ती दे, बुद्धी दे. बये वाट दाखव. आणि वसुदेवाचे लक्ष वेळूच्या टोपलीकडे गेले. बुद्धी नवे रूप नवा हुरूप घेऊन उठली. शक्ती आली, युक्ती आली. बाळ इवलेसे ओठ हलवीत होता. जणू तो आत्ताच सांगू लागला होता की योगा कर्मसु कौशल्य. आणि वेळूच्या टोपलीत झाकून लपचूप देवकीचा बाळ तुरुंगाच्या गजातून कुलपातून पसार झाला. बेमालूम सुखरूप गेला. देवकीचा हा आठवला, अचूक आठवला. पण कृष्ण नाहीसा झाल्यावर त्याची जागा रिकामी राहिली का? नाही. एक रोहिणी स्वतःच्या प्राणाचा कृष्णासाठी नैवेद्य दाखवण्यास तयार झाली. ती झोपली कृष्णाच्या जागी. महाराजांच्या मस्तकात विचारांच्या लाटा उठत होत्या. गोष्ट सोपी नव्हती. काय होईल, कसे होईल, ही दास्तीसारखी हृदयात धडपडत होती. पण आता निश्चयच, कर्तव्य आणि कौशल्य आपल्या हाती, यशापयाचा विचार स्त्रीच्या हाती. श्रावणाची वद्य नवमी उलटली आणि महाराजांची प्रकृती जरा जास्तच बिघडली. भोवतीची मंडळी फार फार काळजीने सेवा शुश्रूषा करू लागली. मदारी मेहतर पायाशी बसून पाय चेपू लागला. कुणी औषध आणायला गेले, कुणी काही. निराजी पंत आणि दत्ताजी पंत आधी ठरल्याप्रमाणे महाराजांचा गुपचूप निरोप घेऊन काळजीने बाहेर पडले. ते गेले, ते पुन्हा परत आलेच नाही. श्रावण वैद्य एकादशी महाराजांच्या दुखण्यातच गेली. शिवाजीराजे आजारी आहेत याची जाणीव फुलादलाही होती. तो व इतर पहारेकी अधूनमधून आत येऊन पाहून जात असत. महाराज पलंगावर आपला शेला पांघरून झोपलेले असत. मदारी छोकरा पाय चेपीत असे. फुलाद जवळ घेऊन महाराजांची चौकशी केली. कशी काय महाराजची तब्येत? आता कसलं काय आणि कसलं काय? महाराज अवघे काही तासांचे सोबती उरले होते. महाराजांच्या सोबत्यांचे चेहरे चिंतावलेले होते. काळजीने खरोखरच बिचारांची आतून उलघाल झाली होती. त्यांना महाराजांकडे अशा दुखणाईत स्थितीत बघवत नव्हते. त्यांना असे झाले होते की महाराजांचा एवढा जीव केव्हा एकदा चटकन जाईल. किती दिवस दुखणे काढायचे, कंटाळला माणूस शेवटी. फुलात खणाला शंभूराजे कधी तेथे आता आत दिसत, कधी न दिसत. कारण रामसिंह बरोबर ते नेहमी बाहेर जात असत. श्रावण मध्ये द्वादशी उजाडली. आजचा दिवस फार कठीण होता, अत्यंत चिंतेचा. सर्व भार तुळजाभवानीच्या मस्तकावर व्हायला होता. निधडी छाताडे धडधडत होती. मृत्यूशीचा लपंडाव खेळायचा होता. महाराजांची प्रकृती बरी नाही म्हणून इतर कोणाचीही ये जा फारशी होत नव्हती. महाराज स्त्री शमन करीतच होते. दुपार झाली. एक एक क्षण घादाचे घाव हृदयात घालीत घालीत पुढे सरकत होता. शंभूराजा यावेळी किती लहान, फक्त 9 वर्षांचा मुलगा होता. पण त्याची वागणूक आधी एखाद्या प्रौढाहूनही समजूतदारपणाची होती. दुपार टळली. नेहमीप्रमाणे मिठाईचे पेठारे हमालांच्या खांद्यावरून पाळण्यासारखे आले. हे हमाल लोक नेमके कोण होते हे इतिहासाला सुद्धा माहीत नाही. तेही विश्वासाचे होते असे उघड उघड दिसते. महाराज पलंगावर पहुडले होते. हिरोजी फर्जन जवळच होता. तो क्षण जवळ आला. 2 पेठारे रिकामे होते. भयंकर काळजी वाटत होती. हृदय धडधडत होती. कुणी पाहिले तर, कुणी पाळत ठेवली तर नसेल ना. जो तो मनातून देवाचे नाव घेत होता. नजरा टकामका चौफेर फिरत होत्या. महाराजांनी आपल्या उजव्या हातातले सोन्याचे कडे काढून हिरोजी फर्जनाच्या हातात घातले. बाकीचे सर्व सज्जता होती. महाराज पटकन उठले. रिकाम्या पेठारा उघडा. महाराज एका पेठाऱ्यात आणि संभाजीराजे दुसऱ्या पेठाऱ्यात झटकन बसले. पेठारे बंद झाले. भयंकर दिव्य स्वराज्याचे प्राण गोकुळीच्या कृष्णाप्रमाणे वेळूच्या ठोकरात बसले. आता पुढचे सर्व ईश्वराधीन. जय भवानी, जय जगदंब. महाराज पलंगावरून उतरता क्षणी हिरोजी फर्जंद शेल्याच्या पांगुडात घुसला. मदारी मेहरताचे पाय पूर्ववत चेपत तितक्याच गंभीरपणे चेहऱ्याने चेपीत बसला. हिरोजी फर्जंद बराचसा महाराजांसारखा दिसत असे. तो मुळी त्यांचा भाऊच शोभत होता. हमालांनी पेठारे उचलले. पुढे काही पेठारे मिठाईचे व मागोमाग बाकीचे पेठारे निघाले. सारे अवघड, खडतर, भीषण, भयंकर दिव्य आताच होते. आत महाराजांच्या आणि बाहेर इतर जीवलगांची मनस्थिती किती विचित्र झालेली असेल याची कल्पनाही करणे कठीण, वर्णन करणे अशक्य. जिभा कशा कोरड्या पडल्या असतील, घाम कसा निथळत असेल. फुलात खणाला किंचित जरी शंका आली तरी पेटारे कर करीत बाहेर पडले. पहारेकऱ्यांनी पेटारे थांबवले. आता जगदंबे आई, आता धाव. अंत पाहू नकोस आई, तूच वाचव. हे एवढे प्राण वाचव, शपथ आहे तुला.
तिकडे एक म्हातारी आई डोळ्यात प्राण गोळा करून वाट पाहते आहे तिची पुण्याई, स्वराज्याची पुण्याई, धर्म राखण्यासाठी मेलेल्यांची पुण्याई, महाराजांची पुण्याई, साधू संतांची पुण्याई. पदरी घे आई, सोडव आता, वाचव त्यांना. पहारेकरांनी पेठारे उडून पाहण्यास सुरुवात केली. महाराजांच्या जिवलगांचे जीव उडून गेले. एक पेठारा, दोन पेठारे त्याने उडून पाहिले. आत नेहमीप्रमाणे साजूक मिठाई होती. पहारेवाल्या इस्मानी लगेच हुकूम दिला, जाने दो. पेठारे उचलले गेले. तुळजाभवानी, खंडोबा, ज्योतिबा, अष्टविनायक, सिद्धिविनायक, सप्तमाता, 11 मारुती, 12 भैरोबा, मराठ्यांचे झाडून सगळे देव एकदम धावले, एकदम पावले. पेठारे निघाले. महाराज निसटले. महाराष्ट्राचे स्वातंत्र्य सही सलामत निसटले. औरंगजेबाच्या मगर भेटीतून निसटले. कुलूप न फोडता निसटले. फुलात खानाच्या देखत त्याच्या गराड्यातून तोफांच्या तोंडापुढून मराठ्यांचा महाराजा आणि युवराज पसार झाले. 17 ऑगस्ट 1666. औरंगजेब मनोराज्य करीत होता. या शरारात मराठ्याला कसे बुकलून मारायचे याची. नेमके ते 2 पेठारे आग्रा शहराबाहेर दूर नेमक्या ठिकाणी ठरलेल्या ठिकाणी रवाना झाले. निराजीपंत, दत्ताजीपंत, राघव, मित्र वगैरे सर्व मंडळी आधीपासून तिथे अधीरतेने वाट पाहतच होती. त्याने घोडे आणून तयार ठेवलेच होते. वेळ दिवस ढवळण्याची होती. महाराज शिर सलामत कसे सुटतील याची चिंता ही मंडळी करीतच होती. एवढ्या 2 पेठारे येताना त्यांना दिसले. केवढा आनंद. मग तो अखेर जमले. आज औरंगजेबावर मात झाली. त्यांच्या आनंदाची यमुना थोडी भरली. पेठारे घेऊन पोहोचले. लगेच महाराज संभाजीराजे पेठातून बाहेर पडले. नवा प्रकाश, नवी हवा. गेले 4 दिवस आणि अवघ्या 1 तासापूर्वीपर्यंत आजारी असलेले महाराज खडखडीत बरे झाले. केवढे आश्चर्य आणि केवढे कौतुक त्या शंभूराजांचे. अवघा 9 वर्षांचा पोरगा हा वेळूच्या पेठाराच्या कठीण परीक्षेसाठी बसला. बेडकीसारखा निश्चित बसला. पोर बुद्धीचा अवखळपणा त्याच्यात राहिलाच नाही. वा रे राजा. पण आता हे प्रत्येक निमिष लाख मोलाचे होते. सर्व धांदल धावपळ आता सुरू करणे जरूर होते. सर्वांचे घोडे तयार होते. महाराज आणि सर्वजण ताबडतोब घोड्यावर स्वार झाले. कसे जायचे, कुठे जायचे हेही झाडीतून जातानाच ठरले. लवकरात लवकर महाराष्ट्रात पोहोचवायचे, घरी पोहोचायचे, कुठेही दिरंगाई करायची नाही. ही वेळ जवळजवळ रात्रीची होती. अंधार पडलाच होता तेव्हा रातोरात प्रथम मथुरेला जाऊन तेथे संभाजीराजाने कृष्णाजी त्रिमल यांच्या स्वाधीन करायचे व लगेच वेश पालटून पुढे पसार व्हायचे असे ठरले. हे कृष्णाजी त्रिमल म्हणजे मोरोपंत पिंगळे यांचे मेहुणेच होते प्रत्यक्ष. ते मथुरेत राहत असत. त्यांचे आडनावी त्यामुळे मथुरे असे उडावले होते. काशीपंत व विसाजीपंत असे त्यांचे दोघे सख्खे भाऊ होते. त्यांची आई मथुरेतच होती. ही आपली माणसे आहेत, त्यांच्याच हाती शंभूराजांची जोखीम सोपवावी असे आधीपासूनच योजलेले होते. रातोरात सर्वजन मथुरेत दाखल झाले. कृष्णाजी पंतांच्या घरी राजा राजपुत्र पाहुणे आले. पण केवढी घाई केली, वेळच नव्हता. पाहुणचाराला महाराजांनी संभाजीराजांना पंतांच्या स्वाधीन केले व आपण घरी पोचल्यावर शत्रूचे भय विरल्यावर पत्र पाठवू तेव्हा बाळास घेऊन हुजूर येण्याची विनंती केली. पंतांनी अत्यंत अवघड, धोक्याचे व जड जोखमीचे काम आनंदाने व धैर्याने उचलले. चिंता करू नका म्हणून त्यांनी शब्द दिला. महाराजांसकट सर्वांनी वेषांतर केले. गोसावी बैराग्यासारखा थाट केला. कपण्या, माळा, भोपळे, जोड्या सर्व काही वस्त्रालंकार अंगावर चढले. निराजेपंत वगैरे मंडळींच्या पाशी आधीच व्यवस्था केल्याप्रमाणे हिरे, माणके, मोहरा, रुपये वगैरे धन होते. प्रवासात या बैरागी संन्याशांना हे धन लागणारच होते. बैरागी काय साधूसुध होते. हे धन कुबड्यात, दंडात, कपण्यात आणि जमेल रुचे तिचे सर्वांनी आपल्यावर लपवून ठेवले होते. ही यात्रेकरूंची टोळी कृष्णाजी पंतांचा व संभाजीराजांचा निरोप घेऊन निघाले. मथुरेवरून घोड्यावरून सर्वजण निघाले आणि थेट दक्षिणेची वाट त्यांनी धरली. नरवरचा घाट उतरून गेल्याशिवाय भीतीचा पहिला टप्पा संपणार नव्हता. म्हणूनच अत्यंत जल्दीने पसार होण्यासाठी महाराजांनी महाराष्ट्राच्या दिशेस नरवडकडे घोडे पिटाळले. इकडे महाराजांचे पेटारे बाहेर पडत असताना महाराजांच्या पलंगावर हिरोजी फर्जंद शेला पांघरून झोपला होता. हे धारिष्ट सामान्य नव्हतं. तो पलंग आता भीष्मांच्या शरपंजरापेक्षाही भयंकर होता. श्रीकृष्ण कौसाच्या तुरुंगातून पसार झाल्यावर त्याच्या जागेवर रोहिणी झोपली होती. कशाकरिता? केवळ मरण्याकरिता. श्रीकृष्णाचे प्राण वाचवण्यासाठी हिरोजी नेमका त्याच तयारीने तेथे झोपला होता. कोणत्या क्षणी काय घडेल याचा नेप नव्हता. मदारी मेहतरचे धाडस तेवढेच. त्याची कितीतरी कौतुक करावे हेच समजत होते. वयाने तो पोरगा होता, म्हणजे फार तर 16 वर्षांचा. हिरोजी, तानाजी, बाजी, येसाजी यांच्यापेक्षा त्याची निष्ठा आणि प्रेम तिळभर सुद्धा कमी नव्हते महाराजांवर. मधून मधून फुलात्कान व त्याचे शिपाई आत येऊन नेहमीप्रमाणे नक्की डोकावून जात असतील त्यावेळी त्या पोरग्याच्या मदारीच्या छातीत कसे चर्र होत असे. हिरोजीच्या मनस्थितीची कल्पना तरी करणे शक्य आहे का?
छे छे, धन्य धन्य, महाराजांनी ही माणसे कुठून शोधून काढली. हे केवढे यांचे मोल. तोंडावरून शेला घेऊन हिरोजी झोपला होता. सोन्याचे कडे घातलेला आपला हात उजवा त्याने बाहेर काढून ठेवला होता. तासामागून तास असेच उलटले. अंधार पडला होता. वेळ आता योग्य आहे असे पाहून हिरोजी महाराज हळूच उठले. मदारीने त्याने पलंगावरील कपड्यांना, उशांना, गिड्यांना माणसे झोपल्यासारखे आकार दिला. वरून शेला पांघरला. जणू महाराजात झोपले आहेत असे रूप दिले. स्वतःचे व नेहमीचे मुंडाचे हिरोजीने आपल्या डोक्याला घातले आणि दोघेही बाहेर निघाले. दाराबाहेरच्या चौकीदाराने त्यांची काही विचारपूस केली. तेव्हा न बिचकता न वावरता हिरोजी म्हणाला, महाराजांचे शिर दुखते आहे. कोणी कोठडीत जावं लागेल तर त्याचा मना करणे. आपण औषध घेऊन येतो. आणि दोघेही सरळ बाहेर पडले. गेले, पार गेले. पुन्हा ते आलेच नाही. कुणीही आले नाही. सबंध रात्र आपल्या महाराजांची अशा शांत झोपेत गेली. बाहेरच्या शेकडो यशमांना पहारा अगदी उत्तम होता. तोफा आ करून उभ्या होत्या. फुलात कान आपले काम बेकसूर करीत होता. आत कोठडी मात्र रिकाम होती. गरुड केव्हाच भरारी मारून पसार झाला होता. काय करायचं? थांबायचं. हा, म्हणून म्हटलं वेळ असेल तर हा ठीक आहे. पुढचा भाग आपण उद्या बघू. उद्या नेहमीप्रमाणे 8 ते 9 अशी वेळ असेल. आजचा योग आपला खूप चांगला जुळून